महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या महामानवांनी या बहुजन समाजाच्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढली, प्रथम वंदन करतो। विचारपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार दरगुडे सर, शेतकरी उद्योजक आहेत, आता ज्यांनी प्रास्ताविक केलं ते उद्योगी कोळपे साहेब, IPS अधिकारी माजी सुरेश खोपडे साहेब, इथं आता अनेक लोकांनी चांगले विचार मांडले। खरं तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि नेमकं सामाजिक काम करताना समाज ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ आणि या सगळ्या शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचाराची मांडणी करत असताना लोकांच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या असतात आणि नेमकं काय होतं की आमचं भाषण हे नेहमी शेवटलाच असतं आणि प्रास्ताविक अर्ध्या पाऊण तासाचं होतं आणि प्रमुख भाषण 10 मिनिटाचं होतं। लोक म्हणतात किती वेळ थांबायचं, परत जायचंय, पाऊस पडतोय वगैरे वगैरे। अशा काळामध्ये मला आता शेवटचं माझं विवेचन करायचं आहे। मी प्रथम सगळ्यांची क्षमा मागतो, कारण 2-3 दिवसापासून थोडस व्हायरल असल्यामुळं तब्येत थोडीशी नरम आहे, आपल्या अपेक्षा जास्त आहेत, परंतु खर तर किशोर भाऊंनी खूप चांगल्या प्रकारे सत्यशोधक समाजाची मांडणी केलेली, त्याच्यानंतर अरविंद खैरनार सरांनी पण खूप चांगली मांडणी केली। आता नेमकं मी या दोन म्हणजे खरं तर मी यांना बघतच ऐकतच मोठं झालेलं। या सभागृहाचं वैशिष्ट्य असं आहे की सत्यशोधक विचाराच्या केशवराव धेदे या कुटुंबाने खरं तर स्थापन केलेली ही संस्था आहे। शिवाजी मराठा सोसायटी, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, त्याच्यानंतर श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, इथं मराठा वसतिगृह, हा सगळा वारसा आहे आणि त्या वारसा असलेल्या लोकांनी खरं याच्यात सक्रिय सहभाग घ्यावा। आज खूप आनंदाची गोष्ट वाटते की जेदे मेन्शन मधनं एक यात्रा निघाली आणि ती शिवाजी मराठापर्यंत आली आणि बाबूराव जगताप हे सुद्धा सत्यशोधक समाजाचे होते, त्यांचा मध्ये पुतळा आहे, ते माजी महापौर आहे, गुरुवर्य बाबूराव जगताप आहेत। तर सांगायचं एवढंच आहे की सत्यशोधक समाजाशी आपलं स्वतःचं जवळून नातं असावं। इथं माझ्या बहिणीचे सासरे बसलेलेच आहेत, जगदीश जेदे, त्यांना माझी सख्खी बहीण लागती, आम्ही ठरवून लग्न केलं, कारण जेदे घराण्याशी सत्यशोधक समाजाशी आपलं नातं असावं हे मी मुद्दाम सांगतो। आणि मला आनंद वाटतो की जेदे कुटुंबाचा एवढा मोठा विस्तार आहे, एवढा मोठा विचार आहे, एवढ्या मोठ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहे। आता बघा की सत्यशोधक विचारसरणीच्या महात्मा ज्योतिबा फुलेंना प्रेरणा मानून शाहू महाराजांनी काम केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि या देशाला खऱ्या अर्थाने एक विचार मिळाला आणि तो विचार मी असं मांडतो, अनेक प्रकारे मांडता येतो, तत्वज्ञान श्रेष्ठच आहे, पण मी असं मानतो की बाबा महात्मा फुलेंची समता, कारण समतेचं त्यांचं तत्वज्ञान, समतानंतर एक बंधुता, हे छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये दाखवून दिलं। बंधुभाव काय, समता, बंधुता, न्याय, या देशाला न्याय कसा असावा, कुठल्या तत्वावर असावा, ती राज्यघटना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि या देशाला स्वराज्य आणि स्वतंत्र, कारण आम्ही महापुरुषांची नावं का घेतो तर त्यांच्याशी त्यांचा एक विचार जोडलेला आहे आणि स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळालं, म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी आपण मांडत असतो। आता आपण ज्या सभागृहात बसलोय त्या सभागृहाचा इतिहास असा आहे की तो सत्यशोधक विचाराचा आहे। खासेसाहेब पवार या सभागृहाचं नाव आहे आणि तुम्ही जर जुन्या इतिहासातल्या अनेक सभा बघितल्या, कारण त्यावेळेस एवढ्या सभा होत होत्या, मोठ्या सभा फारशा होत नव्हत्या, अनेक सभा इथं झालेल्या आणि स्वतः या सभागृहामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने व्याख्यानमाला काही वर्ष चालवली, म्हणजे वसंत व्याख्यानमाला इथं टिळक स्मारक मध्ये चालती, तशीच इथं आम्ही सत्यशोधक समाजाच्या विचाराने इथे शाहू महाराजांच्या नावाने एक व्याख्यानमाला चालवली। आता जेदे साहेब इथे त्यावेळेस वसंताच्या थोरात सरचिटणीस होते
आता अण्णा थोरात यांचे पुतणे या ठिकाणी सरचिटणीस. आता सत्यशोधक विचार मांडायचा, पण सत्यशोधक विचार स्वीकारायचा का, ही समस्या आहे. इथं आलेल्या कुणालाही पटणार नाही, कारण तुम्हाला आवडावं असं मला वाटत नाही. कारण कसं असतं की सत्य सांगायला लागलं की ते पहिल्यांदा आपल्या मताच्या मनाच्या विरोधात असतं, कारण आपलं एक मत आणि मन पहिल्यांदा तयार होतं आणि सत्य नव्याने कळायला लागतं, त्यावेळेस स्वीकारताना अडचणी. आणि म्हणून याच सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक तस्बिरी दिसतात, अनेक प्रसंग दिसतात. पण दोन अनैतिहासिक प्रसंग खूप वर्षापासून तिथं एक दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना शिकवतात आणि तिथं रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून आणि ही सत्यशोधक समाजाने स्थापन केलेली ही संस्था आहे. आता असं आहे की इथं जेनेचा वारसा आहे, संस्था जेनेंनी स्थापन केलेली आहे, सत्यशोधक विचाराने स्थापन केलेली आहे. पण मागच्या 20 वर्षात हे फोटो कुणीही काढू शकत नाही, हे दडपण आहे लक्षात. आणि हे सांस्कृतिक दडपण हे ते मनुस्मृतीच्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांचं आहे. आपण खूप प्रबोधन करू शकतो, आपण खूप विचार मांडू शकतो, आपल्या महापुरुषांचं तत्वज्ञान सांगू शकतो, पण ते स्वीकारण्याची अडचण किती असते हे नीट समजायला पाहिजे. आता दादोजी कोंडदेव गुरु नव्हते हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्या डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी 12वीच्या शिवाजी विद्यापीठामध्ये 4 पानं गुरु शिक्षक पालक दादोजी कोंडदेव अशा प्रकारचं लिखाण केलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यावेळेस उपलब्ध असलेल्या साधनावर मी ते लिहिलं होतं, पण नव्याने जे काही संशोधन झालं त्यात स्पष्ट दिसतं की 1638 ते 1642 शहाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली शिवभारतामध्ये लिहिलेलं आहे की शहाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोरला शिवाजी महाराजांचं सगळं प्रशिक्षण झालं आणि 168 प्रमुख त्यांच्या बरोबर आणि लाल भगवा झेंडा आणि राजमुद्रा घेऊन त्यांना इथं स्वराज्य स्थापनेसाठी पाठवलं. त्यावेळी दादोजी कोंडदेवचा नामोल्लेख शिवभारतात नाही, अखंड शिवभारतात नाही, जे ते शकावलीमध्ये नाही. जेदेंचं नुसतं सत्यशोधक समाजाशी संबंधी असं नाहीये. जेदेंचा वारसा एवढा मोठा की ते कान्होजी जेदेंचे वारस झाले आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांचं योगदान मोठे. त्यांची डायरी इतिहासाची डायरी आहे, त्या जेदे शाकावलीमध्ये सुद्धा दादोजी कोंडदेव रामदासचा उल्लेख नाही. हे मी का सांगितलं तर आमच्या महापुरुषांचं योगदान, त्यांचं जीवन आणि त्यांची कृती ही आमची प्रेरणा आहे. आणि फक्त विचाराचा जागर करतो, पण विचार स्वीकारताना मात्र आपले मित्र काय म्हणतील, आपले पाहुणे काय म्हणतील, आपले लोक काय म्हणतील, आपलं कुटुंब काय म्हणतील याच्यामध्ये आपण अडून पडलेलो. म्हणजे मी ज्यावेळेस सत्यशोधक विचाराच्या बरोबर काम करायला सुरुवात केली, खरं तर किशोर भाऊ प्रतिभाताई इथं आहेत, त्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहे, हरिभाऊ नरकेंशी माझे कौटुंबिक संबंध. विचारधारा म्हणून मी मराठा संघटनेचं काम करतो ही खरीच गोष्ट आहे, पण एक व्यापक विचारसरणीचा आग्रह धरतोय आम्ही. आता नेमकं मला विषय दिलाय संविधान, संस्कृती व बहुजन क्रांती. तर संविधानाची संस्कृती काय आहे, त्याचा विचार काय, तो समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, विवेकवाद, मानवता. नंतरच्या काळामध्ये समाजवाद आला शब्द. शेवटी माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं याच्यापेक्षा मोठं श्रेष्ठ तत्वज्ञान नाही. आज सुद्धा आपल्याकडं वैदिकांचे धर्मगुरु कोण आहेत? एकही शंकराचार्य आतापर्यंत बहुजन समाजातल्या कुठल्या जातीचा झालेला नाहीये आणि त्यांचा नाही झाला. संघाचा सुद्धा प्रमुख 100 वर्षामध्ये एक बहुजन समाजाचा झालेला नाही. या देशाची संस्कृती परवा दिवशी एका महान माणसाने सांगितलं की संविधान काय घेऊन बसला म्हणून 1100 वर्ष आमच्या देशावर परक्यांनी राज्य केलं होतं. कशाचा काही संबंध नाही, पण संविधानावर बोलले ते. पण संविधानाचा एवढा राग काय, एवढा राग काय? तर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा संविधान जाळलं. लक्षात ठेवा, कुठं जाळलं? 14 तळ्याच्या पाण्याच्या
जाळली. कुठं जाळली? महाडच्या 14 तळ्याच्या शेजारी एक मैदान आहे. किती लोक तिथं जाऊन आले? बऱ्याच लोकांना 14 तळ माहिती आहे, पण 14 तळ्याच्या शेजारी एक स्तंभ उभा केलेला आहे आणि त्या स्तंभाच्या ठिकाणी मनुस्मृती जाळलेली. मला ते रेकॉर्डिंग करताना विनंती आहे, जर काही चुकलं तर थोडस ते एडिट करा बरं का, नाही तर त्याच्यातला प्रॉब्लेम असा आहे की समाज माध्यम एवढी स्ट्रॉंग आहे, एक तर रेकॉर्डिंग करा, करत असताना काही चुका झाल्या तर काळजी घ्या. त्याचं कारण सांगतो की सध्या समाज माध्यमाच्या ज्या क्रिया प्रतिक्रिया होत आहेत आणि त्यातनं आता समाजामध्ये एकदम अस्वस्थ वातावरण मी तुम्हाला सांगतो. जातीमध्ये, धर्मामध्ये, वर्गामध्ये संस्कृतीचं संविधान होतं एवढं म्हणा. हे ठीक आहे. आता ते थोडस आपण जे स्पीड असतो बोलायला त्याच्यामध्ये काही गोष्टी होत असतात, त्यासाठी मी क्षमा मागतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याचं महत्व बाबासाहेब ज्यावेळेस करत होते त्यावेळेसच त्यांना माहिती होतं, कारण त्यावेळेस ते ज्ञानी होते, बॅरिस्टर होते, अर्थतज्ञ होते, शिकून आलेले होते, सामाजिक चळवळीची दिशा माहिती होती, समाजाला कुठं घेऊन जायचं ते माहिती. पण ते या देशाचं संविधान लिहितील हे कदाचित त्यांना माहिती असायचं काही कारण नाही. एखादा विषय, एखादी व्यवस्था आपण नाकारतोय, मनुस्मृती जाळतोय, पण मनुस्मृती जाळणाऱ्याच बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली. याचं सातत्य किती महत्वाचं आहे. मला खूप अद्भुत गोष्ट वाटते. मनुस्मृतीची व्यवस्था नाकारण्यापासून या देशाला संविधान देण्यापर्यंत बाबासाहेबांचा प्रवास हा साधा नाही, लक्षात घेतो, मोठा काळ. आणि बाबासाहेबांनी ते केलं आणि नेमकं केलं काय तर मनुस्मृतीमध्ये काय होतं त्याच्या बरोबर विरुद्ध केलं. काय केलंय? आता जगभर राज्यघटना लिहिल्या गेल्या, वेगवेगळ्या देशाच्या काही घटना आहेत, काही देशामध्ये नाही आहेत, काही लोकांमध्ये, काही देशामध्ये संविधान नसलं तरी पण तिथं सभागृहामध्ये ज्या वेळेस जे प्रश्न येतील त्याच्यावर ते उत्तर शोधतात. आता इथं सुरेश खोपडे साहेब आहेत, त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटना वाचलेल्या आहेत. मला वाटतं प्रतिभाताई किंवा किशोरांनी सुद्धा वाचलेले असतील. प्रश्न असा आहे की काय फरक आहे मनुस्मृतीमध्ये आणि राज्यघटनेमध्ये? मला आश्चर्य वाटतं की या देशातला एवढा मोठा भाग, एवढे मोठे बहुजन समाजाचे लोक, एवढी मोठी आमची संख्या कधी विचारच करत नाही की राज्यघटनेच्या लढाईसाठी आपण का उतरलं पाहिजे. कारण मनुस्मृती आणि राज्यघटनाची तुलना ज्यावेळेस आपण करतो तर मनुस्मृतीला नाकारणारं पहिलंच पान आहे प्रिअम्बलचं, ते आहे समता. समतेची आमचे घटनाकार अपेक्षा करतात, कारण इथं काय आहे? विषमता. बंधुत्व याचा आग्रह, जगामध्ये बंधुभाव, ब्रदरहुड याचा आग्रह का केला जातो? कारण इथं परत विषमता आहे, बंधुत्व नाहीये, द्वेष आहे, मत्सर आहे, जातीमध्ये एकमेकांमध्ये अपमान केलं जातं. बंधुत्वाचं जातीमध्ये वातावरण नाहीये. न्याय, समान न्याय नाहीये मनुस्मृतीमध्ये. उच्चवर्णीयांना एक न्याय, शूद्रांना एक न्याय, आणि न्यायाचे दंड काय असतील तेही वेगळे. समान न्याय नाहीये, समान न्यायाचा आग्रह करतात ते. आणि स्वातंत्र्य बोलण्याचं, लिहिण्याचं, व्यक्त होण्याचं, म्हणजे हे 4 मूलभूत अधिकार जे आहेत प्रिअम्बलचे, हेच महत्वाचे आहेत. आणि त्याच्यासाठी इतर 395 कलम लिहिली. मी फार आता काय डिटेल मध्ये जाणार नाही. बामसेफ साठी जवळपास 325 पेक्षा जास्त व्याख्यानं राज्यघटनेवर मला करता आली त्या काळामध्ये. परंतु आज नेमकी समस्या काय की राज्यघटनेबद्दल प्रचंड प्रबोधन चाललंय. निवडणूक मागची जर लोकसभेची बघितली तर राज्यघटना धोक्यात आहे. या एवढ्या एका गोष्टीवर बहुजन समाज अस्वस्थ झाला आणि आत्ताचं केंद्र सरकार हे अल्पमतात आलं, पूर्ण बहुमतात आलेलं नाही. म्हणजे लोकांना राज्यघटनेचं महत्व आणि विचार कळायला लागलेले. मला आश्चर्य वाटतं
की आमच्या महापुरुषांचे विचार, आमच्या महापुरुषांचे पुतळे, आमच्या महापुरुषांच्या विचाराने हा देश घडला आणि आमच्या विचारांचे विरोधक त्यांचा मात्र फोटो पुतळा पूजेला म्हणजे ते जयंती पुण्यतिथीला जाऊन त्याची पूजा करतात आणि असा मेसेज देतात की आम्ही सुद्धा याच विचाराचे. मला सांगा की या देशाचं ब्रीद वाक्य काय? सत्यमेव जयते. मी ज्या शाळेत शिकलो ती शिवाजी मिलिटरी स्कूल छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केली. सत्याला मरण नाही. आणि आज आपण ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेले सार्वजनिक सत्य धर्म किंवा सत्य धर्माचा आग्रह म्हणजे सत्य शोधक समाज. सत्याचा सगळेच आग्रह करतात म्हणजे महात्मा फुलेंचा अखंड चैत्र सत्य सर्वांचा आदिगर सर्व धर्मांचे माहे. म्हणजे सगळं जर विचार कशात तडलेला आहे तो सत्यामध्ये आहे. पण सत्य स्वीकारणं किती कठीण आहे. तुम्ही आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये बघा सत्य स्वीकारणं किती कठीण आहे. आणि आमच्या महापुरुषांनी सत्य सांगितलं, सत्य स्वीकारलं आणि सत्य जगले हे आमच्या महापुरुषांचं वैशिष्ट्य. पण सार्वजनिक सत्य धर्मापासून सत्य शोधक समाजापासून विचार करायचा जर ठरवला तर तिथून पुढे परिवर्तन होत गेले. म्हणजे कितीतरी गोष्टी किशोरनी सांगितल्या. काय सांगितलं की काय काय महात्मा फुलेंनी या देशाला प्रथम दिलं. त्यातनं खऱ्या अर्थाने हा देश शिक्षणाकडे गेला, विचाराकडे गेला, कृतीकडे गेला, विवेकवादाकडे गेला, मानवतेकडे गेला. आणि 1925 ला स्थापन झालेल्या संघाने या देशावर राज्य करावं. संघ या विचाराच्या पूर्ण विरोधात आहे. आदरणीय गुरु गोलवलकर गुरुजी यांचं बंच ऑफ थॉट नावाचं पुस्तक आहे विचारधन. त्याच्यामध्ये ते कशाचं समर्थन करतात? ते मनुस्मृतीचं समर्थन करतात. आणि जाती व्यवस्था हे आमचं वैशिष्ट्य सांगताय. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला जे मानवता इथं पाहिजे त्याच्या विरोधातली संघटना मात्र 100 वर्ष जगते, टिकते आणि देशामध्ये संपूर्ण सत्ता प्रस्थापित करते आणि या देशाच्या राज्यघटनेला धोका निर्माण होतो. राज्यघटनेला धोका निर्माण झाला पण राज्यघटना बदलत नाही. पण राज्यघटनेप्रमाणे कारभार चालत नाही. कुठले महत्वाचे 4 स्तंभ आहेत आणि ते विचारधारा. 4 स्तंभ संसद, न्यायालय, ब्युरोक्रेसी, पत्रकारिता. 4 स्तंभ आहेत. यातल्या एका तरी स्तंभावर आज बहुजन समाजाच्या विवेकवादी माणसाचा विश्वास आहे का? खरं सांग. न्यायपालिकेवर सुद्धा संशय, निवडणूक आयोगावर संशय निर्माण झालेला आहे. मताची चोरी झालेली आहे. संसदेमध्ये ज्या प्रकारचा कारभार चालला जातो तिथं पंतप्रधान हजरच राहत. पंतप्रधान या देशातल्या मीडियाला संबोधितच करत नाही. मीडियाला संबोधित करत नाही. हा मीडियाचा प्रश्न नाहीये तर तो समाजातल्या बहुसंख्य लोकांचे प्रश्न मीडिया विचारतात. ती काय त्यांचं व्यक्तिगत काम नाही. पंतप्रधान कुणाला उत्तर द्यायला जबाबदारी नाहीये त्याची. संसदेमध्ये सुद्धा असं वातावरण आहे की पंतप्रधानच्या विरोधात कुणी बोलायलाच तयार नाही. खरंच लोकशाही आहे का? आणि राज्यघटना अस्तित्वात असताना सुद्धा या देशामध्ये हुकुमशाही निर्माण झाली आहे का? मग आपल्याला जो विषय आहे संविधानाची संस्कृती, संविधानाच्या संस्कृतीमध्ये काय अपेक्षित आहे? टीका करण्याचे अधिकार आहे, प्रश्न विचारण्याचे अधिकार आहे, न्याय मिळण्याचे अधिकार आहे. आणि हे सगळं करण्यासाठी माणसामध्ये सुसंवाद असला पाहिजे. आम्ही नेहरूंबद्दल ऐकतोय, आम्ही यशवंतराव चव्हाणांबद्दल ऐकतोय. टीकाकार त्यांच्यावर टोकाची टीका करत होते ना. पण टोकाची टीका करून सुद्धा त्याला सहन केलं जातं. पण सध्या पार्टी विथ डिफरन्स जर तुम्ही प्रवक्ते नेते जर टीव्हीवर बोलताना बघितले तर खरंच तुम्ही पार्टी विथ डिफरन्स होता हे कळायला आम्हाला वेळ लागला. काय बोलतोय आपण, कुठल्या स्तरावर चाललोय आपण. आणि हे लोकशाहीला धोका आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारची संस्कृती रुजवली जाते. अशा प्रकारचे वक्ते प्रवक्ते नेते ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस लोकांनाच वाटतं बाबा नको ही लोकशाही.
लोकशाही का नकोय? माझ्याकडे गेली 7-8 वर्ष पेपर येत नाही सर, एकही पेपर येत नाही. लोक म्हणतात का वाचत नाही, म्हणलं वाचायचं काय? माझ्याकडं टीव्ही नाहीये, टीव्ही वापरत नाही आणि बऱ्याच वेळा मला कुठं काय कार्यक्रम चालले हे खरंच कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, कारण काय वाचावं याच्याबद्दल मी आता प्रश्न निर्माण झाले. आम्ही पण कधी कधी, आता इथं माझे मित्र आलेले ऍडव्होकेट ढोले पाटील साहेब, मृणाल ढोले पाटील साहेब, आम्ही दोघेही चर्चेला समोरासमोर असायचो. चर्चेमध्ये आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, मैत्रीचं वातावरण होतं. आता काय प्रकार चालू आहे? चॅनलवर जाऊन आपण काही व्यक्त व्हावं अशी परिस्थितीच राहिलेली नाही. आणि मग सत्याचा आग्रह आपण धरतो आणि सत्य बोललं तर सगळ्यात जास्त तुम्ही ट्रोल होता, तुम्ही बदनाम होता, तुम्ही बदनाम होता. आता सध्या आरक्षणाचं आंदोलन चालू, वैचारिक पातळीवर चालायला हरकत नाही, पण ज्या पातळीवर आता गेलेलं आहे ना, त्या पातळीमुळं आरक्षण हीच बदनाम होत चालले, आरक्षणच बदनाम होत चालले. आपली जबाबदारी आहे. आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे, अफर्मेटिव्ह ऍक्शन. आम्ही ज्या कारणाने आरक्षणाचा आग्रह धरला होता, तर बहुजन समाजाचा मोठा घटक मराठा समाज हा खुल्या वर्गात असल्यामुळं त्याला वाटायचं की ब्राह्मणांची विचारसरणी आणि लढाई आपली. कारण असं व्हायचं की त्यांचे प्रश्न आपले प्रश्न आपण खुल्या वर्गात असल्यामुळं त्यांना सारखे वाटायचे. आणि त्यांच्यामध्ये जर फुले शाहू आंबेडकर विचारसरणी रुजवायची असेल तर आरक्षणाच्या आंदोलनात ते रुजू शकतो, ही माझी सामाजिक बांधिलकी होती, ती मी पार पाडली. म्हणजे त्याच्या मागचा हेतू स्पष्ट होता की बहुजन हिताय बहुजन सुखाय या संस्थेचं ब्रीद वाटले. गौतम बुद्धाने बहुजन सुखाय, बहुसंख्य लोकांचं हित आणि बहुसंख्य लोक एकत्र राहावेत, त्यांच्यात हितुष्टा निर्माण होऊ नये. खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी झालो ज्या वेळेस मराठा समाज रस्त्यावर येऊन म्हणला की आम्हाला आरक्षण पाहिजे. पण त्याचबरोबर त्यांनी खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर विचारसरणी स्वीकारली पाहिजे, हा मात्र माझा आग्रह कायम राहील. परंतु सध्याची स्थिती बघता मी पूर्णपणे त्याच्यापासून अलिप्तता स्वीकारलेली. मी त्याच्यात कुठेही बोलत नाही, काही करत नाही, काय नाही. पण सत्य खरंच बोलायचं का नाही बोलायचं, तर सत्य हे आहे की आरक्षण ही समस्या नाही, लक्षात घ्या, ती संधी आहे. आज सगळ्यांना आरक्षण समस्या वाटायला लागलेली आहे, कारण गेल्या 20-25 वर्षामध्ये मांडणी तशी झाली. पूर्वी ताई अशा प्रकारची मांडणी होती, मी कॉलेजला होतो. काय मांडणी होती? किंवा मागासवर्गीय वर्गातल्या एखाद्या मुलाला 40%, 35% मार्क मिळतात, 60% मार्क मिळतात, आमच्या मुलाला जास्त मिळतात आणि आमच्या मुलाला संधी मिळत नाही, अशी मांडणी होती 90च्या दशकामध्ये मंडल कमिशन आलं. पण तुम्ही आता मेरिट बघा, एससी एसटी ओबीसीचं मेरिट ईडब्ल्यूएस पेक्षा जास्त आहे. ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल वीकर सेक्शन साठी दिलेलं आरक्षण याच्यापेक्षा एससी एसटी ओबीसीची स्पर्धा तीव्र झालेली आहे. आणि एससी एसटी ओबीसीची मुलं आज मेरिटच्या जीवावर खुल्या वर्गात स्पर्धा करतात. मग समस्या काय आहे? तर भारताची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या 150 कोटीच्या आसपास असं मानण्यात येते. 142 सांगितली जात होती, ती आता जनगणना झाल्यानंतर खरं कळत. कारण आपण सगळ्यात जास्त विक्रम जर कशात काय केला असेल तर चायनाच्या पुढे आपण जाऊन आपली लोकसंख्या. आणि आता आमचे आरएसएसचे संघ प्रमुखांनी सांगितलं आता 1, 2 नको 3 असले पाहिजे. का असले पाहिजे तेही सांगताय. प्रश्न असा आहे की जे देशामध्ये 60% लोक म्हणजे एकूण 80% लोकसंख्येचा 80-85% लोकांना अन्नधान्य सुरक्षा कायद्यामध्ये अन्नधान्य मोफत दिलं जातं. म्हणजे 60% लोक गरिबी रेषेच्या खाली राहतात आणि पंतप्रधान सांगतात की आमची देशाची इकॉनॉमी 5व्या क्रमांकाची झाली. तुमची 5व्या क्रमांकाची इकॉनॉमी झालेली आहे. तुमचा पंतप्रधान ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस त्यांनी हेही सांगितलं पाहिजे त्याच वेळेस या देशातल्या 60% लोकांना आम्ही गरिबी रेषेच्या खाली असल्यामुळं आम्ही अन्नधान्य मोफत देतो. सगळ्यात मोठी गरज काय जगण्यासाठी? अन्नधान्य. अन्नधान्याची पुरवठा कोण करतं? केंद्र सरकार करते. म्हणजे समाज कसा निर्माण करता येते? 75 वर्षामध्ये ढोले पाटील साहेब समाजाने अभिमानाने पुढारलेलं सांगितलं पाहिजे. आमच्या स्पर्धा मागासवर्गीय झाल्याची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मी पण एक माणूस आहे ज्यांनी हा कारभार केलेला आहे. मी माझी चूक मान्य केलेली, मी सार्वजनिकरित्या माफी मागितलेली लोकांची.
ही चूक आहे. समाज पुढारलेला झाला पाहिजे. 21व्या शतकामध्ये आज ट्रम्पचं टेरी पाहिल्यानंतर तुमच्या टेरीवर जेव्हा लाद बसली तेव्हा तुम्हाला कळलं की ट्रम्प आपला मित्र. पण तुम्ही गेला पुढे साम्यवादी लोकांकडे. कोणाकडे गेले बघितलं तुम्ही? चायना आणि रशियाकडे, सी जिनपिंग आणि पुतीनकडे. विचारधारेबद्दल अनेक गोष्टीच्या चर्चा होतात, पण ऍक्शन रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट. संविधानाने या देशामधल्या लोकांना स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी सांगितले. आम्ही प्रावलंबी समाज निर्माण करायला सोबत. अन्नधान्यासाठी तुम्ही आमच्यावर अवलंबून. शेतकरी सन्मान योजनेत 6,000 केंद्र, महाराष्ट्र सरकार 6,000 12,000 शेतकऱ्याला घरी बसल्या मिळतात. शेतकरी प्रावलंबी झाला. सगळ्या सबसिडीज कट केलेल्या, जीएसटी प्रत्येक गोष्टीवर लावलेला आहे. या खिशातनं पैसे काढायचे, दुसऱ्या पैशातनं टाकायचे. आणि मग मध्ये खूपच आमच्या लाडक्या बहिणींबद्दल तुम्हाला माहिती आहे. लाडक्या बहिणींना अशा प्रकारे काही मदत केलेली आहे की अर्थमंत्र्यांना सातत्याने सांगावं लागतं की अहो आमच्याकडे पैसेच नाही. आता पैसेच नाहीये, त्यांनी 42,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना वाटले. माझा मूळ विषय असा आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाचा आग्रह तुम्हाला लिहिता वाचता यावा याच्यासाठी नाही केला. तुम्ही शहाणं व्हावं आणि शहाण्यासारखं वागावं. तुम्ही शहाण्यासारखं वागताय का? तुम्ही शहाण्यासारखे वागता असं मला वाटतच नाही. जर तसं असतं तर मंदिरामध्ये आणि महाराजांकडं सगळ्यात जास्त मोठ्या रांगा लागल्या नसत्या आणि आपल्याला खाशाबा पवार सभागृहामध्ये सभा घ्यायला लागली. आमच्याकडे 400 लोक आणि दांडिया खेळायला एकट्या बडोद्यामध्ये 1.5 लाख लोक एकत्र नाचतायत. कुठला विवेकवाद, कुठली मानवता, कुठला विचार, कुठले महापुरुष, काय परिस्थिती आहे? निदान आपण एक तर नक्की सांगू शकतो की आम्ही एक बीज जपून ठेवलेले आहे. सत्यशोधक विचार एवढा तर आनंद आहे. आम्ही ते जपतोय आणि ते जपून ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात एक बीजा केला ना असं मग भोगले. हे बीज आहे. इथं जमलेले लोक हे इथलं बीज आहे. निवृत्तीचं उदाहरण देऊन किशोर भाऊंनी सांगितलं की हे बीज आहे. आणि बीज एकदा अंकुरलं ना, मी तुम्हाला सांगतो की असाध्य ते साध्य करीता असं आहे. असं कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात एकदा लोकांना सत्य कळलं की ते स्वीकारणार, पण स्वीकारण्यासाठी मानसिकता तयार करावं लागतं. कारण काय माहिती का, देवाच्या धर्माच्या विरोधात मी काय बोललो तर माझं बरं वाईट होईल. उदाहरण काय आहे की तुकाराम महाराज म्हणतात 900 कन्या पुत्र होती तर का करावं लागेल. आता त्या गाडगे महाराजांनी नवसाच्या विरोधात एवढं प्रबोधन केलं. माझ्या समोर त्यांच्या समाधीवर नवस करताना मी स्वतः डोळ्यांनी बघितलंच कानाने आहे. गाडगे महाराज तर खूप ग्रेट होते. गाडगे महाराजांबद्दल मी अनेक वेळा बोललेलो आहे. गाडगे महाराज एकदा पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला तिथं सभा भरली होती. कीर्तन चालू होतं, ब्राह्मणांची सभा होती. आणि त्या सभेत एकदम शेवटला ते असे जाऊन बसले होते. आता गाडगे महाराज लक्षात देण्यासारखे होते. ते असं कापराचं डोक्यावर ठेवायचे कपडे वगैरे. गाडगे महाराज शेवट येऊन बसले होते. आता आजच्या सारख्या काही मोठ्या सभा होत नव्हत्या. त्या काळामध्ये आपली आहे एवढीच सभा असायची. लगेच सभागृहातल्या प्रमुख लोकांच्या लक्षात आलं की गाडगे महाराज मागे येऊन बसले. जसं आम्ही आदरणीय ऍडव्होकेट मृणाल ढोले पाटलांना आग्रह केला की आपण स्टेजवर येऊन बसा. ते बिचारे आले. पण गाडगे महाराजांना ब्राह्मणांनी ज्या वेळेस म्हटले की तुम्ही बाबा एकदा आमच्या स्टेजवर येऊन बसा, बाबा तिथंच म्हणले अरे ब्राह्मणांनो माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांना एकदा आम्हाला ब्राह्मण करून घ्या. तुमच्यासारखे सगळे आम्हाला हक्क अधिकार द्या. एवढ्या अडाणी माणसांनी सांगितलं एकदा आम्हाला ब्राह्मण करून घ्या. आम्हाला सगळे हक्क अधिकार द्या. आता आम्हाला सगळे हक्क अधिकार राज्यघटनेने दिले. वापरतो का आपण? नाही बाबा. आरक्षणाच्या पलीकडे एक विषय आहे, तो साधा विषय की लोकसंख्या वाढलेली आहे, शिक्षण महागलेले आहे खासगीकरण. इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या फीची तफावत जर बघितली खुल्या वर्गातल्या मुलांची आणि आरक्षित वर्गाच्या, तर गरीब कष्टकरी समाजाच्या माणसांना असं वाटतं की हाच एकमेव मार्ग आहे. तो एकमेव मार्ग नाहीये. त्याला घटनेत बदल करायची गरज नाही, कायदा करायची गरज नाही. फक्त एकच करायचंय, ते म्हणजे सरकारने बजेट वाढवायचे. शिक्षणाचं बजेट वाढवायचं.
जे लोक 42,000 कोटी रुपये खर्च करतात त्यांना बजेटमध्ये फक्त 8,000 कोटी रुपयाची तरतूद करायची आहे लोकांना चांगलं दर्जेदार शिक्षण माफक दरामध्ये देण्यासाठी. माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण माफक दरामध्ये जर द्यायचं असेल तर बजेटमध्ये तरतूद केला पाहिजे. एकदा मुलगा शिकला, तो ज्ञानी झाला, शहाणा झाला, तर तो त्याचं जीवन व्यतीत करेल काही ना काहीतरी काम करून. आणि राहिला दुसरा प्रश्न सरकारी नोकरीचा, तर सरकारी नोकरीबद्दल सगळ्यांनाच माहिती की आम्ही जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण 90 ला मंडल कमिशन आपल्याकडे लागू केलं. बीपीसीने 91 ला आपण खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणावर सह्या केल्या. 94 ला निकाल येईपर्यंत मंडल कमिशन लागू नाहीये, तोपर्यंत या देशामधल्या खाजगीकरणाची सुरुवात झालेली. आता तुम्ही कुठल्याही आंदोलनाचा अभ्यास केला तर कोण असतात तिथं? विना अनुदानित शिक्षक, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही आझाद मैदानाचा जर तुम्ही अभ्यास केला तर विना अनुदानित शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी शिक्षिका, हे सगळे जे काय आहे हे कोण आहे? ते कंत्राटी पद्धतीने सरकारमध्ये नोकरी करतात. मी समजून घेऊ. 15, 20 वर्ष अगदी नाममात्र पैशावर ते तिथं काम करतात. म्हणजे सरकार नवीन नोकर भरती करत नाही. 3 वर्ष 4 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 78,000 नोकर भरती करू म्हणून. केली का? केंद्र सरकारकडे 9,88,000 नोकऱ्या आज मोकळ्या आहेत. भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपण किती होतो? 35 कोटी. 1950 ला 29 कोटी होतो भारत पाकिस्तान वेगळं झाल्यामुळं. आज आपण रेकॉर्ड ब्रेकिंग आहे. पण मग नोकऱ्या वाढल्यात का केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या? मग केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या नोकऱ्या वाढवल्या जात नाही. उलट पद्धतीने 3rd आणि 4th क्लासचे लोक एक कंत्राटी पद्धतीने भरले जातात. मग ही स्थिती आहे. मला गंमत वाटते की आरोग्या बाबतीत आता सगळ्यात